नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत कटाक्ष. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे किल्ले रायगडावर येऊन महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाले. पण सतत डोक्यात विद्वेषाचं राजकारण बरबटलेल्या अनेक राजकारण्यांचं पित्त खवळले. यात उबाठाचे संजय राऊत अग्रभागी होते. झालं असं, अमित शहा यांच्यावर टीका करताना राऊत यांनी फार गरळ ओकली. विरोधक म्हणून त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार? मित्रांनो, 2014 आधी सलग 10 वर्षे केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना गुजरातमध्ये कुख्यात गँगस्टरच्या बनावट एन्काउंटर फार काळ गाजला होत्या. आणखी यात अमित शहा यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या भोवती केंद्रीय तपास यंत्रणांचा फासही घट्ट आवळण्यात आला होता. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर. अमित शहा यांच्याशी संबंधित तडीपारी हा विषय सोहराबुद्दीन शेख तथाकथित बनावट चकमक प्रकरणाशी जोडला गेला आहे. चला तर मित्रांनो, या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊ. गुजरातमध्ये कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची कथित बनावट चकमकीत हत्या झाली. 2006 मध्ये सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापती याची देखील अशाच प्रकारे चकमकीत हत्या झाल्याचा आरोप आहे. गुजरात पोलिसांनी दावा केला होता की हे लोक दहशतवादी कारवायांसाठी गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी अमित शहा हे गुजरातचे गृहराज्यमंत्री होते. या प्रकरणात त्यांच्यावर कथितरित्या बनावट चकमकीचा कट रचल्याचा आरोप झाला. सीबीआयने 2010 मध्ये या प्रकरणी तपास सुरू केला. सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने अमित शहा यांना 25 जुलै 2010 रोजी अटक केली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने एक अट घातली की तपास निष्पक्ष व्हावा, तपासात कुठलाही हस्तक्षेप नको, यासाठी अमित शहा यांना गुजरातमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी ऑक्टोबर 2010 मध्ये लागू झाली. या बंदीमुळे काही राजकीय विरोधकांनी अमित शहा यांना तडीपार म्हणून संबोधले. मात्र तांत्रिकदृष्ट्या ही तडीपारी नव्हती, तर तपासाच्या हितासाठी न्यायालयाने घातलेली अट होती. तडीपारी हा शब्द सामान्यतः गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एखाद्या क्षेत्रातून हद्दपार करण्यासाठी वापरला जातो. पण येथे तो अमित शहा यांच्यावर राजकीय टीकेसाठी वापरला गेला. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी हटवली आणि अमित शहा यांना पुन्हा गुजरातमध्ये प्रवेशाची परवानगी दिली. 2014 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अमित शहा यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत त्यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले. यात एक बाब प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल. या बनावट चकमक प्रकरणात शहा यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. परंतु शहा यांनी तपास यंत्रणांच्या विरोधात कधीही गरळ ओकली नाही. ते निर्भीडपणे या सर्व गोष्टींना सामोरे गेले. पुढे शहा यांच्यासह इतर काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले. सीबीआयने सांगितले की या प्रकरणात ठोस कागदोपत्री पुरावे सापडले नाहीत. या प्रकरणाचा उपयोग अमित शहा यांच्या विरोधकांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी केला. तडीपार हा शब्द त्यांच्या टीकेचा प्रमुख भाग बनवला. मात्र यानंतरही अमित शहा यांनी भरपूर राजकीय यश मिळवले. 2014 मध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि 2019 पासून ते भारताचे गृहमंत्री आहेत. अमित शहा यांच्यावरील सर्व आरोप कायदेशीररित्या मागे घेण्यात आले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवले गेले नाही. तडीपार हा शब्द आता राजकीय संदर्भात फारसा वापरला जात नाही, पण काही कोत्या मनाचे विरोधक त्याचा उल्लेख क्वचित करतात. अमित शहा यांना सोहराबुद्दीन प्रकरणात तपासाच्या काळात 2010 ते 2012 दरम्यान गुजरातमध्ये प्रवेशबंदी होती, ज्याला विरोधकांनी तडीपारी असे संबोधले. ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने तपासाच्या निष्पक्षतेसाठी लागू केली होती आणि नंतर हटवण्यात आली. शहा यांना या प्रकरणातून 2014 मध्ये आरोपमुक्त करण्यात आले. सत्ता असली की सुडबुद्धीने वागणारे राजकीय आकस मनात ठेवून सतत तडीपार या नावाने जळत असतात, जळत राहतील. त्यांना एकच सांगणं, जळू नका, बरोबरी करा. तुर्तास एवढेच. पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष. धन्यवाद.